आत्ताच एक मोठी बातमी येत आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे 9व्या दिवशी उपोषण स्थगित केलेलं आहे. मित्रांनो, जसं की आपण जाणताच 16 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणास सुरुवात केली होती. हे उपोषण मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळावे तसेच सोयीसुविधांचा कायदा हा अंमलात यावा यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले होते. पण यामध्ये त्यांचा दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खूप खालावत चाललेली होती. तसेच लोकांचा आक्रोश सुद्धा वाढत होता. लोकांकडून त्यांना उपोषण स्थगित करण्याची मागणी सुद्धा होत होती. या गोष्टीवरूनच मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण हे स्थगित केलेले आहे. तसेच स्थगित करताना त्यांनी असे म्हटले की माझ्या उपोषणामुळे मराठे एकत्र येत असतील तर ती अत्यंत चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे झाला प्रलंबित आहे. सगळ्यात आधी पृथ्वीराज चव्हाण सरकारमधील 2014 मध्ये मराठा आरक्षण देण्यात आले, पण ते हायकोर्टमध्ये सुद्धा टिकले नाही. त्यानंतर फडणवीस सरकारने सुद्धा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, पण ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. ते आरक्षण हायकोर्टमध्ये टिकले, पण 2021 रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा ते रिजेक्ट झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सुद्धा 10% मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे. पण मनोज जरांगे पाटील यांची मागणी ही सगळ्या सोयऱ्यांची आहे, सरसकट आरक्षणाची आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण हवं आहे. मित्रांनो, मराठा आरक्षणाची लढाई आता कुठे जाते हे बघणे खूप आवश्यकाचं होणार आहे. मित्रांनो, अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.